ऋषी मेलाय का? तो मेलाय? जिवंत आहे ना अजून? आपणही जिवंत राहणार, नाही मरणार होत आपण. एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही. मरणार आपण, नक्की मरणार. हे सोडणार नाहीत आपल्याला. बायको मरण्याआधी माझी एक इच्छा पूर्ण करशील? इतकी वर्ष माझ्या मुलाला तेजसला मला भेटायचं होतं का? मला मरण्याआधी एकदा त्याला भेट. कशासाठी? अगं बाप आहे मी त्याचा, एकदा भेटेल. तुम्ही मला सांगा, तुम्ही अलीकडे काही फोन वगैरे केला होता त्याला? नाही, मला एकदा भेटू दे. खबरदार त्याचं नाव घेतलं तर. मी तुम्हाला सांगितलं होतं की नाही, ज्या वेळेला माझं आणि शेखरचं लग्न झालं त्याच वेळेला सांगितलं होतं की तेजसला विसरून जायचं. त्याचा आणि तुमचा काहीही संबंध नाही आता. मी तुझ्या पाया पडतो, एकदा भेटू दे मला, एकदा. त्याचं नाव घेऊ नका हो तुम्ही. तुम्हाला कळतंय का? तेजसला जर हे कळलं तुम्ही जिवंत आहात हे जर त्याला कळलं तर किती मोठा घोळ होईल. कळतंय का तुम्हाला? जरा भानावर या आणि विचार करा. साहेब, तुम्ही बोललात ना रुपालीबाई साहेबांशी? काय म्हणाला त्या? ऐक ना, तू ना जा इथून. तू माझ्या डोळ्यांसमोर येऊ नकोस परत. जा, निघ इथून. नाही मिळाले ना उत्तर, म्हणून तुमची चिडचिड होते ना? साहेब, तुमचं काहीच चुकत नाहीये. रुपालीबाई साहेबांनी गेली 20 वर्ष तुमच्या आयुष्यातली खूप महत्वाची गोष्ट तुमच्यापासून लपवून ठेवली आहे. त्यामुळे तुम्हाला राग येणं अगदीच साहजिक आहे. आणि रुपालीबाई साहेबांनी हे सगळं खूप सावधपणे केलंय, कुणालाही काहीही कळू न देता. साहेब, मला फक्त तुमची मदत करायची म्हणून मी तुमच्याशी हे सगळं बोलले. तुमच्यात आणि रुपालीबाई साहेबांमध्ये वाद व्हावा अशी अजिबात इच्छा नाही माझी. पण तरी तुम्हाला जर मी तुमच्या डोळ्यांसमोर नको असेल तर मी समजू शकते, मी नाही येणार. तुझे एवढ्या कॉन्फिडेंटली बोलतेस सगळं, ते सगळं तुला कसं माहित? साहेब, हे सगळं मला कसं माहित ते महत्वाचं नाहीये. रुपालीबाई साहेबांनी 20 वर्ष ही गोष्ट कशी लपवून ठेवली, कोणालाही संशय येऊ न देता त्या तुमच्या वडिलांशी संपर्कात कशा राहिल्या हे महत्वाचं आहे. साहेब, मी तुमच्या वडिलांना पाहिलंय. मला माहिती आहे ते कुठे राहायचंय. मला जे काही माहित होतं ते सगळं तुम्हाला सांगितलं मी. आता या व्यतिरिक्त तुम्हाला काहीही मदत लागली तर तुम्ही मला नक्की सांगा, मी नक्की मदत करेन. अरे वा, तेजस नेत्राशी गप्पा मारतोय. असा नजारा परत कधी बघायला मिळणार बोल? विश्वासच नाही बसतो. बोलो, काय गप्पा मारतेस सांगा ना. तेजसला विचारलं तर त्या तो माझ्यावर चिडेल ना. तूच सांग ना. नाही, तेच बोलत होतो आम्ही. म्हणजे मी तेच म्हणत होते की फाल्गुनी ताईंवर एवढं चिडत नका जाऊ. राग चांगला नसतो ना, तेच बोलणं चाललं होतं आमचं. आणि हे सगळं तेजसने ना चिडून ऐकून घेतलं. बरं आहेस ना तू तेजस? आय लव्ह यू तेजस. सॉरी, आय लव्ह यू. अनिल म्हात्रेचा जीव घ्यायचा आहे तुला. आताच म्हणालीस ना तसं, ऐकलं मी. गप्प बस जरा. ज्या व्यक्तीचा जीव घ्यायचा आहे त्याआधी ती व्यक्ती आहे कुठे हे माहीत असावं लागतं. तुला माहिती आहे का कुठे आहेत ते?
काहीतरी विचारलं मी तुला. एक कुठे चाललीस? काम आहे माझं, जायचंय मला. हो 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 जा. मोबाईल देऊन जा फक्त जरा. कशाला? माझं पण काम आहे एक छोटस. दे. माझ्या मोबाईल मध्ये तुझं काय काम आहे? अगं मी बघतो ना, छोटस काम आहे, मी करतो ते. दे. अति करू नकोस तू. बघ अति वगैरे तू मला सांगूच नकोस. तुला मागितला ना मोबाईल तर मोबाईल दे पटकन. तेजस, 1 मिनिट थांब. का काय झालं घाबरायला? काही सिक्रेट आहे का ह्याच्यामध्ये? काही लपवून ठेवलंयस का? काय सिक्रेट कसलं? आणि तेजस, माझा फोन आहे, मला हवाय, माझं काम आहे. लिमिट मध्ये राहा. खूप प्रश्न पडतात मला, पण त्याची कोणी उत्तर देत नाही. ते माझी आई. ए तू मला काय म्हणलीस? तुला माहिती आहे ना? मग तुला जे माहिती आहे ते सांग ना. तू मला काय विचार, उलट तुला काय माहिती आहे ते सांग मला. ठीक आहे, मी तुम्हाला एक पत्ता देते. तो तुमच्या बाबांचा पत्ता आहे. म्हणजे तुमचे बाबा आधी तिथे राहायचे आणि आता ते कुठे आहेत ते मलाही माहित नाहीये. पण कदाचित ते आधीच इथे राहायचे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडीफार का होईना माहिती मिळू शकते. कुठे राहायचे माझे बाबा? मागे एकदा मी रुपाली बाईसाहेबांचा पाठलाग करत एका वस्तीत गेले होते. मी गणेश राणे. तुम्ही? मला आता जे काही माहिती आहे ते एवढंच. हा एवढाच एक पत्ता माझ्याकडे आहे. या व्यतिरिक्त माझ्याकडे काही नाही आहे. नेत्रा, म्हणजे हे जे तू मला सगळं सांगतेस ते शेखर राजाध्यक्षाला माहितीये? का नाही मला सांगितलं? का नाही सांगत आहेत मला? माझ्यापासून का लपवत आहेत? मला काही कळत नाहीये. माझ्यापासूनच का लपवायचंय सगळं? साहेब, आता हे सगळं महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की तुम्ही तुमच्या बाबांना भेटू शकता. तेजस, नेत्रा, एवढा रात्री तुम्ही इथे काय करतोयस? मी पाणी घ्यायला आले होते. तेजस, साहेब सॉरी, मी आज विसरले कॉफी. नेत्रा मॅडम, कॉफी थंड होईल. साहेब तुम्ही. नेत्रा मॅडम, तुम्ही ना असे प्रश्न विचारत राहता, मग कॉफी थंड होऊन जाते. घ्या, मीच देतो तुम्हाला कॉफी. 1 मिनिट. साहेब तुम्ही काय करताय? घ्या पटकन कॉफी, थंड होईल. घ्या घ्या घ्या. नाईस. ते चीअर्स करायचं असतं ना. चीअर्स. प्या प्या ना. नेत्रा मॅडम, इतकी कडू कॉफी कशी पिता तुम्ही? साहेब तुम्ही का घेऊन आलात कॉफी? तू रोज माझ्यासाठी न चुकता कॉफी घेऊन येतेस. एक दिवस मी आणली तर काय बिघडलं? आणि मी आज हे सगळं करतोय त्यामागे तसं रिझन सुद्धा आहे. माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना,
मला ते अजिबात नाही आवडलं. म्हणून हे कम्पेन्सेशन समज. आय एम सॉरी. पुन्हा नाही साहेब होणार असं नाही, मी. तुम्ही नका सॉरी म्हणू. आता चूक झाली आहे म्हटल्यावर सॉरी म्हणायला हवं ना नेत्र. आणि काय आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणं, आपल्यामुळे कोणाला तरी वाईट वाटणं, याहून वाईट दुसरं काहीच नसतं. पण मला वाईट नाही वाटलं. माझ्याकडूनच चूक झाली म्हणून मग मला असं ते. नेत्रा मॅडम, तुम्ही ना या अशा गप्पा मारत बसता, मग कॉफी थंड होऊन जाते. कॉफी प्या तुम्ही आधी. प्या पटकन. प्या प्या. तुम्हाला तुमच्या मनासारखी कॉफी मिळाली की तो आनंद तुमच्या चेहऱ्यावरच दिसतो. मी बोलले तेच बोलताय परत. हो, कारण तू अद्वैत आहेस आणि मी नेत्रा आहे, म्हणून चाललंय हे सगळं. वाव, व्हॉट अ फीलिंग. आपल्यामुळे कोणाच्या तरी चेहऱ्यावर स्माइल येणं, याहून बेस्ट फिलिंग जगात दुसरं कुठलंच नाही. छान बोललात. ऍक्च्युली हे मला सांगितलं होतं लहानपणी कोणीतरी. कोणी ते आठवत नाही एक्झॅक्टली, पण तुमच्या आईने सांगितलं असेल, ममता मावशींनी. लहानपणी आई जे काही सांगते ना किंवा शिकवते ते सगळं लक्षात राहतं, म्हणून म्हटलं. मे बी. सॉरी. बाय. सर. हा. नेत्रा, मी तुझ्याशी कालच बोलणार होतो, राहून गेलं. तुझं तेजस्वी काही बोलणं झालंय का? तो अचानक डिस्टर्ब वाटला मला. काहीतरी वेगळाच वागतोय. साहेब, गेली 20 वर्ष तेजस साहेब त्यांच्या वडिलांपासून दूर आहेत. खूप साचलंय त्यांच्या मनात. त्यांची एवढी चिडचिड होते, सतत उलट बोलतात, हे सगळं त्यामुळे होतंय. आणि मी फक्त माझं काम केलंय. आता तेजस साहेबच आपल्याला त्यांच्या वडिलांपर्यंत, म्हणजे अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचवतील. अगं पण रुपाली, मला नाही वाटत त्याची काळजी करायला हवी. तेजस साहेब स्वतः सांभाळतील ते सगळं. आणि एकदा का तेजस साहेब अनिल म्हात्रेपर्यंत पोहोचले की मग ममता मावशींच्या बाबतीत नेमकं काय घडलं होतं हे सुद्धा सगळ्यांसमोर येईल. ठीक आहे, येतो मी. बोला. बायको, कुठपर्यंत पोचलीस? मी घरीच आहे. काय अगं, तू अजून निघाली नाहीस? निघते, मला कामं असतात. हो, निघते मी. बायको, ऐक ना, आपण काय बोलतो? मी करते फोन करते मी. अरे मला काय म्हणायचं ते तर ऐकून घे ना बायको. हे बघा, तुम्ही शांत व्हा. मला ना जरा सावधपणे बोलावं लागतं. मी करते फोन तुम्हाला. कर तू. माझा जीव गेल्यानंतर कर तू. काय झालंय? मला आहे ना एकदम असं कसं सतत तरी होतं रे. असं भीती वाटते मला. तू ये पटकन ये. हो, मी येणार. येणार ना सर, मी योगा क्लासला येतेच आहे. काय? एक मिनिट. नेत्रा, चहा दिलास का आईना? हो. जा मग बाकीची कामं कर. हो, 15 मिनिटात पोहोचते सर. हा, ये लवकर. नाही, मला योगा क्लास चुकवायचा नाहीचे. मी पोहोचतेच. हो. आई, नेत्रा ऐक बघ, मला ना हे सगळं मी फक्त तू सांगतेस म्हणून करतोय. साहेब, विश्वास ठेवा माझ्यावर. आज आपल्या हाती नक्की काहीतरी लागेल.
अनिलची अवस्था बिकट होत चालली. हे सगळं खरंच त्या ग्रंथामुळेच होतंय का? म्हणजे अनिलची अवस्था बघून तरी तसंच वाटतंय. माझं सुद्धा असंच होईल? नाही 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 नाही, असं काही नाही होणार, काहीच नाही होणार. हा, तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. रुपाली बाईसाहेब जिथे जात आहेत ना, तिथे आपल्या जीवाला धोका असू शकतो. म्हणजे मागच्या वेळेला मी गेले होते तेव्हा माझ्या जीवावर बेतलं होतं, म्हणून म्हटलं. साहेब, तुम्ही थांबू नका त्या उजव्या बाजूला गेले. मला माझे बाबा नक्की भेटतील ना? मी काय बोलू त्यांच्याशी? मला बऱ्याच वर्षांनी ते भेटणार आहेत. मी ते जेव्हा समोर येतील तेव्हा मी काय करू नक्की मला कळत नाही. म्हणजे मी आता त्यांच्यावर रागावू एवढ्या वर्षांनी भेटतात म्हणून की साहेब तुम्ही नका एवढा विचार करू. त्या क्षणाला तुम्हाला मनापासून जे वाटेल ते करा. पण आई पण असणार आहे त्यांच्यासोबत, म्हणजे नका एवढा विचार करू. आणि असू देत रुपालीबाई साहेबांना, त्यांना काही करू देत. तुम्हाला जे वाटेल ते तुम्ही करा. आज स्त्रीने ना देवीच्या मनात जे आहे तेच होईल. सगळं सत्य तुमच्या समोर येईल साहेब. दरवाजा उघडा काढ. अनिल, अनिल, गेले कुठे? दरवाजा उघडा ठेव. अनिल, हो, इथेच ठेवून कुठे गेले ते? साहेब, बघितलं तुम्ही? रुपाली बाई साहेब तुमच्या बाबांनाच भेटायला आल्या होत्या. तुमचे बाबा कुठे आहेत? रुपाली बाई साहेबांच्या बोलण्यावरून तरी हेच वाटत होतं की ते माहित नाही, ते कुठेतरी बाहेर पडले असावे. भेटायचं त्यांना. आपण कुठे कुठे शोधायचं त्यांना? प्लीज आपण लवकर जाऊया इथून. त्या निघतील. चला लवकर. मित्रा, मित्रा, काय झालं? कावळ्यांचा आवाज. हा? तुम्हाला येतोय कावळ्यांचा आवाज?
नेत्राकडे ते एकही कावळा दिसत नाही, तुला कावळ्यांचा आवाज कुठून येतोय? मला वाटतं मी तुझ्या पाया पडतो. मला ना माझ्या मुलाला भेटायचं, मला नेत्राकडे घेऊन झाला. साहेब मी तुमच्या पाया पडतो. नेत्र मला वाचव. नेत्र बाबा बाबा हा तुमचा मुलगा आहे तेजस. केवढा मोठं झालं, एवढी वर्ष तुम्हाला आठवण नाही का आली माझी? पण त्यावेळेला पैसा मोठा वाटला मला. त्या पैशासाठी म्हणून तुझ्यापासून लांब राहिलो रे. रुपालीनेही लांब ठेवला. आता बघ मला त्याची शिक्षा मिळाली. मला त्याची शिक्षा मिळाली. नेत्र मला वाचव. नेत्र मी तुझ्या पाया पडतो. इतके दिवस मी तुझ्या जीवावर उठलो होतो, आज माझ्या जीवाची मी तुझ्याकडे भीक मागतो. नेत्र मला वाचव. हिला सांगला मला वाचव. मला सांगा ते कावळे तुमच्या मागे का लागले होते? ते कावळे मी मारणार. नाही. नक्की काय झालंय मला सांगा ना, नीट सांगा नक्की काय झालंय. हेमा माझी बहीण, तिच्या बरोबर पण असंच झालं होतं. तिला सुद्धा असंच कावळ्यांनी. तू ग्रंथ हे सगळं ना त्या ग्रंथामुळे झालं. त्या ग्रंथामुळे झालं. ज्याच्या मसे देवी ठाई त्याच मिळे पोती वाचायचे पुण्य आहे. कोणता ग्रंथ? ती नाही ना देवीच्या मंदिरातली काल. राजाध्यक्ष साहेब, तुमचा मुलगा म्हणतोय की ही बॉडी अनिल म्हात्रेची आहे. पण ओळख पटेल असं अजून काही मिळालं नाहीये. इन्स्पेक्टर, तेजस कडनं एक वेळ चूक होईल ओळखण्यात, पण रुपाली नाही चुकणार. सांग, कोण आहे हा अनिल म्हात्रेच आहे. मला कसं माहिती असणार शेखर? मी तू नीट बघून सांग, हा अनिल म्हात्रेच आहे ना? माहित नाही. मला कसं माहित असणार शेखर की
किती वर्ष 20 वर्ष झाली त्यांना बघून मला नाही आठवत चेहरा. का कुठं बोलतेस ग? बघ ना नीट, बाबाच आहेत ते. आता तरी खरं बोल, गेलेत ते. मी नाही खोटं बोलत शेखर. खरं बोला आता, नाही तर तेजस शांत हो. रुपाली नीट बघ आणि सांग हा अनिल म्हात्रेचा आहे ना? असेल, कदाचित असेल अनिल. कसं झालं हे सगळं? इन्स्पेक्टर, दादा ऐक, शांत हो. बोल काय? शांत हो, का करतोस? थांब ना, मला बोलायचंय तिच्याशी. आजी, मला प्लीज तिच्याशी बोलू दे ना थोडं. बोल ना जरा, थांब. बोल बोल ना. अगं काय झालं? बोल ना. तू का मी आई आहे ना तुझी, का असं वागतोयस? आई बोलायची लाज वाटते का तुला? आई अशी वागते? हा, बापाला मुलापासून लांब ठेवते? कुठली आई अशी वागते? बोल ना. का लपवलं सांग? का लपवलंस? बोल. मला आणि माझ्या बापाला लांब ठेवलंस, हे करते आई? काय ठेवलंस? ऐक ना, बाबा गेले आता. ऐक ना आई, गेले बघ. बाबा गेले आता. हा, शांत हो. मला ते ऐकायचं आहे, बाईकडून खरं ऐकायचं. मी त्याच्यानंतर शांत. मला तेजस प्लीज. पाणी पिणे काय? अरे तेजस, असं वागतोयस? शांत हो बघू. अशी बाबा गेले माझे. माझ्या समोर जीव सोडला त्यांनी. बाबा गेले माझ्या. तेजस, मी समजू शकते. इकडेच एक थांबा. एक समजू शकतेस? हा, समजू शकते? हा, समजून घेतलंस तर अशी वागली असतीस तू? समजून घेतलीस तर आम्हाला लांब ठेवलंस तू एकमेकांपासून? नाही ना, तरी पण तू ठेवलं. का केलं? तुझा काहीतरी गैरसमज होतोय तेजस. गैरसमज आता दूर झालेत. सगळे गैरसमज दूर झाले आता बोल पटकन. चल, खरं बोल पटकन. मी खरंच सांगते तुला. का नाही बोलत आहेस? मित्र, थँक्यू सो मच. आज तुझ्यामुळे मी माझ्या बाबांना शेवटचं भेटू तरी शकलो. थँक्यू. साहेब, तुम्ही तुमच्या बाबांना भेटायला ती आतुर होतात ते देवी आईने ओळखलं होतं. देवी आईची इच्छा होती म्हणूनच तुमची भेट झाली. नसतेच तर नसतं झालं पॉसिबल. हे तर खरंच थँक्यू. नेत्रामुळे? नेत्रामुळे कसं?
नेत्रा ओळखत होते तुमच्या बाबांना? बाबांबद्दल थोडं आधी कळलं असतं तर बरं झालं असतं ना. मला थोडं टाइम स्पेंड करता आलं असतं त्यांच्यासोबत. तेजस बाळा, सावर स्वतःला. हे बघ, आता या सगळ्यातून तुला पुढे जायला हवं ना. जाईन पुढे, अशी आठवण घेऊन जाऊ. लहानपणी ना आई कामावर जायची आणि मी आणि बाबा दोघच असायचो. ते ना माझ्याशी खूप बोलायचे, माझ्यासाठी जेवण करायचे, मला भरवायचे, गोष्टी सांगायचे. छान वेळ घालवला आम्ही. माझ्यासाठी ना बाबांची तीच एक आठवण होती. एवढी वर्ष त्याच आठवणीसोबत मी जगलोय. सांभाळ स्वतःला बाळा, सांभाळ. आणि आता इतक्या वर्षांनी बाबांना भेटलोय, ते पण माझ्या समोर जीव सोडला. पण ऍटलिस्ट नेत्रामुळे मला कळलं तरी माझ्या बाबांबद्दल. मी भेटू शकलो त्यांना. नाही तर माझ्या आईने आणि माझं ऐक आता, थोडं ना 2 घास खाऊन घे, बरं वाटेल बाळा. नको आहे, असं नको करू ग बाळा. शेखर, बरं झालं तू आलास. बघ नाही, अजिबात ऐकत नाहीये. आई तू आराम कर, मी बघतो. शेखर, आता वाद घालू नकोस अजिबात. जरा शांतपणे बोल. हो, मी शांतपणे बोलतो, तू काळजी करू नकोस. तू जेवण औषध घे, हा, झोप जा. रुपाली, सांभाळ. हा, असं का केलंस? हे सगळं करून तुला काय मिळालं? कोणी आहेस तू? माझ्या बायकोचा, अद्वैतच्या आईचा, ममताचा खून केलायस तू. ममताला गच्चीवरून ढकलून मारलंस हे सिद्ध करायला माझ्याकडे पुरावा नाहीये. पण मला पुराव्याची गरज नाही. नेत्रावर विश्वास आहे मला. शेखर, तू गप्प बसा. खरं तर तुझा जीव घ्यायची इच्छा आहे माझी. अद्वैतसाठी गप्प बसलोय मी. ममताला गमावलंय, अद्वैतला गमवायचं नाही मला. म्हणून शांतपणे सांगतोय, उद्याच्या उद्या हे घर सोडून निघून जायचं. अद्वैतला न सांगता. आणि जर का तसं केलं नाहीस तर मी अद्वैतलाही गमवायला तयार आहे.